पाहताय ना तुम्ही, आपली लापशी कशी मोकळी फडफडीत दाणेदार शिवाय ओलसर झाली. परंतु ही लापशी काही साध्या गव्हाच्या रव्यापासून केली नाहीये बरं का. ही आहे खपली गव्हाच्या रव्याची लापशी. शिवाय ही लापशी आपण काही कुकरमध्ये झटपट केली नाहीये बरं का, अगदी पारंपरिक पद्धतीनं केली आहे. त्यामुळे ती पौष्टिक आणि स्वादिष्ट असणारच. चला तर पाहूया पारंपरिक पद्धतीची ओलसर दाणेदार खपली गव्हाच्या रव्याची गुळाची लापशी. खपली गव्हाच्या रव्याची लापशी करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आता आपण सविस्तरपणे पाहूया. रव्याची गोड लापशी करण्यासाठी इथे आपल्याला 1 वाटी खपली गव्हाचा जाड रवा घ्यायचा आहे, 1 वाटी बारीक चिरलेला काळा गूळ घ्यायचा आहे, 2 चमचे सुक्या खोबऱ्याचे काप, 2 चमचे काजू पाकळ्या आणि 2 चमचे बदामाचे काप घ्यायचे, 1 चमचा वेलची, सुंठ, जायफळ पूड घ्यायची आहे आणि यामध्ये जायफळ आणि सुंठ याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे. ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे पहा, आपल्याला गव्हाचा रवा घ्यायचा ना, तो असा जाडही घ्यायचा नाही खूप आणि खूप बारीकही घ्यायचं नाहीये. मधल्या आकाराचा रवा आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे साखरेच्या आकाराचा. खपली गव्हाचा लापशी रवा म्हणजेच दलिया कसा करायचा याची रेसिपी आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे. ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ती जरूर पहा. खपली गव्हामध्ये ग्लुटेनचं प्रमाण अगदी अत्यल्प असतं आणि इतर सारे सुद्धा त्याचे खूप पौष्टिक असे गुणधर्म आहेत. म्हणून आपण खपली गव्हाचा रवा कसा करायचा याची रेसिपी पाहिली आहे आणि त्यापासूनच लापशी तयार करणार आहोत. मार्केटमध्ये जो लापशी रवा म्हणजे दलिया मिळतो ना, तो खपली गव्हाचा मिळेलच असं काही सांगता येत नाही. आता आपण प्रत्यक्ष लापशी करायला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवर एखाद्या जाड पातेल्यामध्ये आपल्याला 3 वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आहे. आपण 1 वाटी लापशी रवा घेतलाय, त्यासाठी आपल्याला 3 वाट्या पाण्याचा वापर करायचा आहे. म्हणजे लापशी रव्याच्या तिप्पट पाणी आपल्याला घ्यायचं आहे. पाणी गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे आणि हा गूळ आपल्याला या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. गूळ मिक्स करताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे. 1 वाटी लापशी रव्यासाठी 1 वाटी म्हणजे समप्रमाण हे गुळाचं प्रमाण अगदी बरोबर आहे. तुम्हाला जर खूपच गोड हवा असेल तर मग तुम्ही 1.25 वाटी गूळ वापरू शकता. आणि या लापशीला खरी चव आणि रंग येतो ना, तो सेंद्रिय काळ्या गुळामुळेच. लापशीचा रंग डार्क चॉकलेटी असतो. पिवळ्या गुळानं तसा रंग येत नाही, चव येत नाही आणि आरोमाही येत नाही. अगदी 2-3 मिनिटांमध्येच गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. गूळ पूर्णपणे विरघळला तरी आपल्याला या पाण्याला खळखळून उकळी आणायची आणि खळखळून उकळी आली की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गूळ अगदी बारीक चिरून घेतला ना तर मग पटकन अगदी लगेच विरघळतो. आपल्याला याचा काही पाक करायचा नाहीये, फक्त गूळ विरघळवून घ्यायचा. आता गुळामध्ये काही वेळेला बराच सारा कचरा असतो, म्हणून हे गुळाचं सिरप आपल्याला गाळणीच्या साहाय्यानं गाळून घ्यायचंय. पहा बरं, गाळणीमध्ये थोडाफार काळसर कचरा निघालाय. आता या गुळाच्या सिरपमध्ये आपल्याला वेलची, सुंठ, जायफळ पूड घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. मिक्स झाल्यानंतर या सिरपवर आपल्याला झाकण ठेवायचे, म्हणजे ते थंड होणार नाही. आपल्याला हे सिरप थंड होऊ द्यायचं नाहीये, गरमच ठेवायचं आहे. आता गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची. कढई स्टीलची किंवा कढई असलेली पितळाची कढई वापरायची. लोखंडाची किंवा अल्युमिनियमची कढई वापरायची नाहीये. कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपल्याला पाव वाटी साजूक तूप घालायचंय. आपण ज्या वाटीनं गव्हाचा रवा घेतलाय ना, त्याच वाटीनं आपल्याला पाव वाटी साजूक तूप घालायचं. गॅसची फ्लेम मध्यम करायची. तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला आपण घेतलेला 1 वाटी लापशी रवा घालायचा आहे आणि मध्यम आचेवर हा रवा आपल्याला रंग बदलेपर्यंत, म्हणजे तूप सुटेपर्यंत एकसारखा परतत राहायचा. हा रवा चांगला आतपर्यंत भाजला जायला हवा, म्हणून आपल्याला मंद ते मध्यम आचेवरच हा रवा एकसारखा परतत राहायचा आहे. रवा लवकर परतला जावा म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाहीये. गॅसची फ्लेम मोठी केली ना तर बरोबर तर रवा भाजला गेला असं तुम्हाला वाटेल, परंतु तो आतपर्यंत व्यवस्थित भाजला जाणार नाही आणि मग रवा फुलून येणार नाही. लापशी साहजिकच बेचव होईल. 7 ते 8 मिनिटांनंतर रव्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपण घेतलेले सगळे ड्रायफ्रुट्स घालायचे आणि हे ड्रायफ्रुट्स देखील आपल्याला इथून पुढील 5 मिनिटं याबरोबर असेच एकसारखे परतत राहायचे मंद आचेवर. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सुरुवातीलाच तुपामध्ये हे सगळे ड्रायफ्रुट्स वेगळे परतून घेऊ शकता, परंतु रव्याबरोबर सुद्धा हे ड्रायफ्रुट्स अगदी व्यवस्थित परतले जातात. जवळजवळ 10 मिनिटांनंतर आपला रवा आणि ड्रायफ्रुट्स अगदी व्यवस्थित परतले गेलेत. रव्याचा रंग देखील बदललाय आणि ड्रायफ्रुट्सचा देखील. रवा जसजसा भाजला जातो ना तसतसा तो फुलत जातो आणि घरभर दरवळ देखील पसरतो. लक्षात ठेवा, आपल्याला रवा आणि ड्रायफ्रुट्स अजिबात करपू द्यायचे नाहीयेत.
आता आपण जे गुळाचं सिरप केले ना, ते गरमागरम सिरप आपल्याला या रव्यामध्ये घालायचे. रवा सुद्धा गरम असतो आणि सिरप सुद्धा, त्यामुळे हळूहळू हे सिरप घालायचे, एकदम घालायचे नाहीये. हे अशा प्रकारे उफाळून वर येतं, त्यामुळे हळूहळूच घालायचे. आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर हे सिरप आपल्याला उकळी येईपर्यंत एकसारखं हलवत राहायचंय. तुम्हाला आत्ता हे सिरप खूप जास्त वाटत असेल, म्हणजे मिश्रण खूप पातळ वाटत असेल, परंतु रवा शिजण्यासाठी हे एवढं सिरप आवश्यकच आहे. जर कुकरमध्ये 2 शिट्ट्यांमध्ये रवा शिजवला ना, तर 2.5 वाट्या पाणी पुरेसं होतं. परंतु आता आपण पारंपरिक पद्धतीनं करतोय, म्हणून 3 वाट्या पाणी लागणारच आहे. कुकरपेक्षा अशा पारंपरिक पद्धतीनं ही लापशी केली ना, तर चव खूप छान येते. मिश्रणाला खळखळून उकळी आलेली आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचे, गॅसची फ्लेम बारीक करायची आणि मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला असंच उकळू द्यायचे. हो, परंतु 10 मिनिटांमध्ये अधूनमधून झाकण काढायचंय आणि हे मिश्रण आपल्याला चमच्यानं ढवळून देखील घ्यायचंय. हे 5 मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर आपलं मिश्रण आता थोडंसं आटलेलं आहे, परंतु रवा अजून शिजलेला नाहीये. म्हणून पुन्हा एकदा यावर झाकण ठेवायचंय आणि पुन्हा आपल्याला 5 मिनिटं दरदरून वाफ काढायची आहे. 5 मिनिटानंतर झाकण काढायचे. आता आपलं रव्यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे, परंतु पूर्ण आटलेलं नाहीये आणि रवा देखील अजून पूर्णपणे शिजलेला नाहीये. म्हणून पुन्हा एकदा झाकण ठेवायचंय आणि 2 ते 3 मिनिटं दरदरून वाफ काढायची आहे. 2-3 मिनिटानंतर झाकण काढायचंय. रवा शिजलाय की नाही हे आपल्याला नजरेनं समजतं, परंतु जर तुम्हाला शंका असेल तर मग हाताने एकदा चेक करायचं. आता मात्र आपला रवा पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे. आता रवा शिजलाय का हे पाहण्याची अजिबात गरज नाहीये. पाहताय ना तुम्ही, रंग किती मस्त आलाय आणि आपला रवा अगदी मोकळा फडफडीत झालाय. घरभर लापशीचा दरवळ देखील पसरलाय. आता चमच्याच्या साहाय्यानं हा रवा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे, एकसारखं करून घ्यायचं आहे. आपली लापशी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम ही लापशी आपल्याला एखाद्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करायची आहे. पाहताय ना तुम्ही, आपली लापशी अजिबात चिकट चिवट झालेली नाहीये, अगदी मोकळी फडफडीत झाली आहे. लापशी ही अशी मोकळी फडफडीतच व्हायला हवी, चिकट चिवट अजिबात होता कामा नये. जर आपण तुपामध्ये रवा व्यवस्थित भाजून नाही घेतला तर मग आपली लापशी चिकट चिवट होते. आपलं सगळंच प्रमाण आणि करण्याची पद्धत अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे आपल्या लापशीला रंग पण अगदी मस्त आलाय आणि अगदी मोकळी फडफडीत झाली आहे. आणखी 5 मिनिटानं ही लापशी थोडीशी कोमट झाली ना, तर मग अगदीच मोकळी फडफडीत होते. हे पहा, मी चमच्याच्या साहाय्यानं ही लापशी तुम्हाला फोडून दाखवतो. पाहताय ना कसा कण कण वेगळा झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रंग अगदी परफेक्ट आलाय. स्वादिष्ट, पौष्टिक तर ती असणारच आहे. जर तुम्हाला ही लापशी कुकरमध्ये करायची असेल तर कुकरमध्येच तुपावर रवा भाजून घ्यायचा, 2.5 वाटी पाण्यामध्ये गूळ विरघळून घ्यायचा आणि ते सिरप कुकरमध्ये घालायचं आणि मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे लापशी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.